हार्दिक भाऊ, वर्ल्ड कप जिंकल्या तुम्ही, कसं वाटून राहिलं तुम्हाला? हा, काही आणि खुशी खुशी काही पार्टी बिर्टी द्यान का नाही? एक नंबर वाटून राहिलं मला. पार्टीची का गोष्ट करते भाई? तुम्हा वाड्यावर ये, मी तुला नाही का मस्तपैकी कोंबडा चारतो थोई गावठीवाला, आणि भाजल्या मासऱ्या आणि खेकडे पण चारेल. आणि रोहित भाऊ साठी नाही का श्रीखंडचा डब्बा आणणार आहोत, कारण की रोहित भाऊ मांस मच्छी नाही खात का नाही. पण काही टेन्शन नाही, आम्ही मॅच जिंकलो, आम्हाला एक नंबर वाटून राहिलं. असं वाटून राहिलं का माझ्या दुसऱ्यांदा लग्न झालं का? हे जे तुम्ही भाजल्या मासऱ्या आणि गावठी कोंबड्याची गोष्ट करून राहिल्या, तर हे कुठून आणणार तुम्ही? बाबा कुठून आणणार म्हणजे? माझ्या आजीच्या गावावरून. माझ्या आजीचं गाव आहे ना भिवापूर, तेथून आणणार आम्ही गावठी कोंबडा. आणि भाजीला मासऱ्या काढासाठी मी स्वतः नाही का मच्छी गड्ड्यामध्ये उडी मारणार आहोत. लहानपणी तर मी मच्छी गड्ड्यामध्ये उडी मारून आपल्या तोंडानं आपल्या दातामध्ये अशी मच्छी पकडून बाहेर निघत होतो. मग चला मी निघतो आता. मला किराणा बिराणा पण घ्यायचे आहे, कांदे बिंदे घ्यायचे आहे. तर तुम्हाला जर यायचे असेल पार्टीले तर 100 रुपये जमा करा आणि येऊ शकता तुम्ही पार्टीमध्ये. तोपर्यंत रोहित भाऊले विचारून घ्या काय आहे. तर रोहित भाऊ, ते हार्दिक भाऊनं म्हणलं होतं का पार्टीबद्दल 100 रुपये जमा करा म्हणून? कसं आहे म्हणजे जे नाही का नॉनव्हेज खाणार आहे त्याच्यासाठी 100 रुपये आहे. आणि मी म्हणजे नाही खात, तर मी नाही का 150 रुपये देणार आहोत श्रीखंडचा डब्बा आणण्यासाठी. कसं आहे, मला नाही का पहिलेपासूनच हे नॉनव्हेज आवडत नाही. म्हणजे व्हिडिओ नाही, हे कोंबडा बिंबडा नाही का, कारण की कसं आहे मुक्या प्राण्याचा जीव घेऊन काही अर्थ नाही. मी बढिया आपल्यासाठी श्रीखंडचा डब्बा, गुलाबजामुन, पनीरची नाही तर वांग्याची भाजी बिजी बनवतो ना खातो एकटाच बापा चुपचाप. वा 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 वा, चांगले विचार आहे रोहित भाऊ तुमचे. बरं, मॅच बद्दल काय सांगा? आज आपण वर्ल्ड कप जिंकलो होतं, काहीतरी 2 शब्द याच्यावर राहून जाऊ द्या. मला माहित होतं आज आम्ही वर्ल्ड कप जिंकणार आहोत म्हणून, कारण की मॅच खेळायच्या पहिले माझी पोरगी मला म्हणे, बाबा तुम्ही आज मॅच नक्की जिंकणार म्हणे, आज आपला भारत देश नक्की जिंकणार म्हणे. आणि तेच झालं. तर हेच राहते आपल्या भारत देशाच्या, आपल्या लोकांच्या, आपल्या परिवाराचं आपल्यासोबत प्रेम राहते. आणि त्याच्यामुळेच आज हे सगळं हे झालं आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि आपल्या भारत देशासाठी खूप मोठी गोष्ट. मी खूप खुश आहे, मी खूप इमोशनल आहे. पण पार्टीले सगळेजण नक्की या, बढियापैकी आपण पार्टी करू. काय तर पाहून घेऊन, बिलाचे काही टेन्शन नको घ्या. मी आपल्याकडून 200 रुपये जास्तीचे देऊन देईल. जातानी फक्त आता मी एवढाच म्हणेल की हिंदुस्तान जिंदाबाद.